तर बाबांनो वॉटरमध्ये आपल्या गाडीचं काम चालू होतं बघा. आपली भाऊबंद गाठ पडलेली. भाऊ म्हणली 90 घ्यायला लागते. मग काय 90 घेतली बघा आणि सोयल्या रांडाचा तिथं टपकला बघा. रांडाचा म्हटला 90 प्यायला जागा. मी म्हटलं नको आबा म्हटलं. मग काय म्हटलं गाडी चालवणार म्हटलं. ह्यो बैलगाडीचा ड्रायव्हर ट्रक चालवलाय. अरे रांड्याच्या पुढे बघ रे लवड्या ठुकशील म्हटलं. मग काय तिथनं किनीच्या टोल नाक्याला आलो बघा. एक डॉगेज बाय आहे की नाही, सुशाचा डॉगेज बाय आहे. डॉगेज बायला जखमा झाल्या होत्या. सुशाला म्हणलेलं याला दवाखान्यात घेऊन जायला लवड्या. दवाखान्यात काय नेलाच नव्हता त्यानं. मग काय म्हणलं शेवटी आता आपणच घेऊन जाऊया म्हणलं डॉगेज बायला. मग काय डॉगेज बायला उचलून आणला. पळून गेलता रांडाचा ह्यो पिन तिकडं. कसं तर करून त्याला उचलून आणला आणि गाडीवर बसवला. चल म्हणलं आता गाडी घ्यायला म्हटलं किनीमध्ये नीट म्हटलं दवाखान्यापाशी. डॉक्टरसनी फोन लावून बोलवून घेतलेलं बघा तिथंच. गाडीवर डॉगेज बाय लय भारी बसला होता. सुशा म्हणत होता त्याला लय चिटकू नकोस तुझ्या अंगाला जखमा होतील. मी शेट्ट शिवलं म्हणजे लगेच केलं होत नाही म्हटलं. मरू दे म्हटलं मी मेलो तर मी. मग काय तिथे किनीमध्ये पोचलो होतो. डॉक्टर साहेब पण टायमावर आली होती. डॉगेज बायला कचाकच 2 इंजेक्शन दिलीत बघा. आणि डॉक्टर साहेबांचं मनापासून आभार आहे म्हटलं टायमावर इथं आल्याबद्दल. मग काय तिथनं डॉगेज बायला परत घेतला गाडीवर टाकला बघा आणि सुशाच्या दुकानाकडे घेऊन चाललो. तर तुम्ही पण असं कुठल्या पण डॉगेज बायला काय झालं असेल तर तुम्ही प्लीज दवाखान्यात न्यात आला. काय नाही लय 50-100 रुपये खर्च होते. 100 रुपये खर्च झाला बघा टोटल. स्प्रे पेन दिलता त्याच्या स्प्रे तिने मारला आणि तिथनं निघलो माऊल्याच्या हॉटेलला आलो. माऊल्याच्या मदरनं मस्तपैकी मच्छी करायला चालू होतं इकडं. आता थोड्या दिवसानं माऊल्याच्या हॉटेलला ढावारा जेवण चालू होणार आहे. नुसता पेट नाक्यावर बकरी अडकलेली दिसणार आहे. मस्तपैकी माशावर दणका दिला. तर कसा वाटला भाऊन ब्लॉग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो